कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट एकत्र आले असून निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या या आघाडीकडेच असतील असा ठाम विश्वास जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी व्यक्त केले। कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआय आठवले गटानं एकत्र येत सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केलाय। शहर विकासाचा स्पष्ट अजेंडा डोळ्यासमोर ठेवून ही युती करण्यात आल्याचं समित कदम यांनी सांगितलं। या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआय आठवले गटातर्फे एकूण 30 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे 28 तर आरपीआयचे 2 उमेदवार आहेत। आगामी काळात आणखी उमेदवारांची भर पडू शकते असंही कदम यांनी स्पष्ट केलं। आरपीआय आठवले गटाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांच्यात झालेल्या चर्चेतून ही युती आकारली आली आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये अक्षय विक्रम जरग, सुजाता मोहनराव चव्हाण, प्रसाद सुजित चव्हाण, प्रभाग क्रमांक 11 मध्ये महेश यशवंत बराले, कुणाल संभाजी शिंदे, रमा रतन पचरवाल, शारदा संभाजी देवणे, प्रभाग क्रमांक 12 मध्ये रमेश शामराव पुरेकर, प्रीती अतुल चव्हाण, अमृता सुशांत पवार, प्रभाग क्रमांक 13 मध्ये मधुरिमा रविकिरण गवळी, पद्मजा जगमोहन भुरके, रणजित मंडलिक, शेखर जाधव, प्रभाग क्रमांक 14 मध्ये पूजा विशाल शिराळकर, सुमित उमेश साटम, प्रभाग क्रमांक 17 मध्ये रशीद बारगीर, ज्योती कमलाकर भोपळे, वैशाली दत्ता मिसाळ तसंच योगेश अशोक अजाटे, प्रभाग क्रमांक 18 मध्ये दीपाली संदीप पवार, तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुभाष रामुगडे, रणजित बाळासाहेब साळोके, सविता निवास भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्ता जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआय कडेच येईल अशी ठाम ग्वाही समित कदम यांनी यावेळी दिली।